महत्वाचा आहे. अब की बार किसकी सरकार याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, कारण एक्झिट पोल अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याकडे जाहीर होणार आहेत आणि ते आपण बघणार आहोत. पण त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, लोकांनी कोणाला कौल दिलाय, कोणाला निवडून दिलेला आहे, पब्लिक पोल काय सांगतोय तेही आपण या ठिकाणी जाणून घेतोय. आपण कोकण असेल किंवा मुंबईमधले जे मतदारसंघ आहेत ते बघितलेत आणि याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील मतदारसंघांमधील मतदार नेमकं काय सांगतायत तेही आपण बघणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीमध्ये नेमकी कशी फाईट झाली आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बारामतीमध्ये एकीकडे होत्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे ज्यांना संसद महारत्न पुरस्कार मिळाला आहे या ठिकाणी. आणि आता अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इथून नेमकं कोण जिंकणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण या ठिकाणी जरी आपण ननंद भाऊजाई बघितलं तरी सुद्धा इथं काका पुतण्यांमध्ये खरी लढत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे कोणाचं वर्चस्व आहे बारामतीवर हे ठरवणारी ही निवडणूक. आणि या ठिकाणी 2019 मध्ये मतदान झालं होतं 61.82%, तर 2024 ला 59.50% इतकं मतदान बारामतीमध्ये झालं आहे. आणि त्यानंतर आता इकडचे लोक नेमका कोणाला कौल देत आहेत, लोकांच्या मनातला खासदार कोण आहे बारामतीचा ते आपण बघूयात पब्लिक पोल मध्ये. मला वाटतं यावर्षी तरी सुप्रियाताई सुळे निवडून येणार आहे, कारण मी त्यांनाच मत दिलं. लोकसभेमध्ये सुनित्रा वहिनींचं पारडं जड आहे. सुप्रियाताईच निवडून येतील असा अंदाज आहे. बारामतीचा खासदार तर सुनित्राताई पवारच होतील आणि त्यांना लीड अपेक्षित आहे. 50,000 प्लस तरी अपेक्षित आहे. बारामतीमध्ये तसं तर सुनित्रा वहिनीच खासदार होतील असं माझं मत आहे. सुप्रियाताई सुळे विकास कामं भरपूर केलेत आणि पवारांचे मुलगी त्यांनी ते निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. 2024च्या आत्ता ह्या निवडणुकीत सुनेत्राताई पवार येतील असं वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.